नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आहे। नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात सध्या विचारणा केली जात आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता हा कधीपर्यंत जमा केला जाणार आहे याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेले आहे। त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी PM किसानचा हप्ता हा जमा करण्यात आला होता, 21वा हप्ता हा जमा करण्यात आला होता। त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा सुद्धा 7वा हप्ता जमा करण्यात आला होता आणि यामध्ये 1,89,00,000 शेतकऱ्यांच्या KYC सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। त्यामध्ये अनेक शेतकरी काही वगळण्यात आले होते, जवळपास 2 लाख एवढे शेतकरी वगळण्यात आले होते अशी देखील माहिती देण्यात आली होती। परंतु यामध्ये शेतकरी प्रतीक्षेत होते नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे एकंदरीत 2,000 रुपये कधी जमा केले जाणार अशा पद्धतीची विचारणा केली जात होती। आता आपल्याला वाटलं होतं की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा जानेवारीपर्यंत जमा केला जाईल। त्यानंतर आता फेब्रुवारीसुद्धा झालेला आहे। आज जवळपास 19 तारीख आहे, आजसुद्धा हे पैसे जमा झाले नाहीत। मग शेतकऱ्यांचा सुद्धा आक्रोश महत्त्वाचा असणार आहे, त्यांचासुद्धा आक्रोश हा पाहायला मिळतो। कारण तर ज्या पद्धतीने सरकार सांगते आमचं सरकार आल्यानंतर ही योजना राबवू ती योजना राबवू, परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करत नाही। आमची तिजोरी खाली आहे अशा पद्धतीचं सांगते। त्यानंतर आता जे काही मार्च महिन्यात 6 तारखेपासून परत एकदा अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्या संदर्भात निधी आल्यानंतर आम्ही त्या पैशाचं वितरण करू किंवा त्याची तरतूद झाल्यानंतर या पैशाचं वितरण करू अशा पद्धतीच्या माहित्या दिल्या जातात। आता जे काही अर्थसंकल्प अधिवेशन होईल त्यामध्ये परत एकदा तरतूद केली जाऊ शकते किंवा अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नमो शेतकरी सन्मान निधी जी काही योजना असेल एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे ती योजना आता बंद करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचा सुद्धा कुठंतरी जो काही आक्रोश असेल तो आपल्याला दिसत आहे। परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो कदाचित बंद केला का असे देखील प्रश्न आहेत आणि तसं सुद्धा आताच्या प्रमाणे दिसत आहे। नेमकं नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल तो कधी जमा केला जाणार आहे? सरकार काय शेतकऱ्यांची फसवणूक करते का? एखादी तारीख देते आणि त्या तारखेला हे पैसे वितरित करत नाही, नेमकं चाललं काय असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे। आणि जर जे काही आता अर्थसंकल्प अधिवेशन 6 तारखेनंतर सुरू होईल त्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचा जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आहे त्याचे पैसे वितरण करण्याकरता सुरुवात केली जाऊ शकते। परंतु सध्या तरी म्हणजेच काय तर मार्च महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या पैशाचं वितरण हे केलं जाईल असं वाटत नाही। कारण तर याचे कारणच ते निधी उपलब्ध झाला नाही। जे काही निधीसाठी लागणारा GR असेल ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला नाही। याचाच अर्थ आहे की मार्च नंतर किंवा मार्चच्या जे काही आठवडा असेल अर्थसंकल्प अधिवेशनाचा त्या दरम्यान हे पैसे जमा केले जाऊ शकतात। अशा पद्धतीची थोडक्यात एक माहिती आली होती। अर्थसंकल्प अधिवेशनात त्याच्या संदर्भात घोषणा केली जाईल अशी ही माहिती आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।